नमस्कार. आज मी 1 वर्षापुढील बेबीसाठी एक हेल्दी रेसिपी घेऊन आले आहे. ओट्स व्हेजिटेबल रेसिपी. यासाठी मी एक मोठी शिमला मिर्च बारीक कट करून घेतली आहे. 7-8 स्लाइस भोपळ्याचे ते देखील बारीक कट करून घेतले आहेत. एक मीडियम साईजचा बीट ते देखील बारीक कट करून घेतला आहे. हाफ बीट घेतला आहे मी. आणि एक मीडियम साईजचं बटाटा आहे ते देखील बारीक कट करून घेतलं आहे. त्यानंतर एक मीडियम साईज लसूण पाकळी, 1 टीस्पून जिरे मोहरी, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून तिखट, 1 टीस्पून तूप आणि 1 वाटी ओट्स. मी 2 मुलांसाठी हे बनवत आहे, तर तुम्ही एका मुलासाठी अर्धा वाटी ओट्स घेऊ शकता. कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी, त्यानंतर लसूण हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर तिखट आणि हळद हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत. भाज्या पण देखील तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. भाज्या थोड्या नरम झाल्यानंतर आपल्याला ओट्स टाकायचे आहेत. ओट्स देखील तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. ओट्स परतून झाल्यानंतर आपण आपला अंदाज घेऊन पाणी टाकू शकता. मला 1 वाटी ओट्ससाठी 3 ग्लास पाणी लागलेलं आहे, तर अर्ध्या वाटीसाठी तुम्हाला 2 ग्लास पाणी इनफ आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा आणि एक डिश झाकून ते शिजायला ठेवा. शिजून झाल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला स्मॅश करायचं आहे. अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर बेबी व्यवस्थित खाऊ शकेल असं आपल्याला स्मॅश करायचं आहे आणि बेबीला खायला द्यायचं आहे. आय एम शुअर त्यांना हे नक्की आवडेल.